हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजच्या होणाऱ्या एम-एस-सी-आय-टीच्या फायनल एक्झाममध्ये म्हणजेच 11 फेब्रुवारी 2026च्या एम-एस-सी-आय-टीच्या फायनल एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारे त्याला सोडवायचं आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये फटाफट पाहणार आहोत. तर आपला पेपर हा 11 फेब्रुवारी 2026ला होणार आहे. हा व्हिडिओ मी सकाळीच अपलोड करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पेपरला पाहून जा. म्हणजे तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा काहीतरी फायदा होणार आहे. तर चला करू आपल्या परीक्षेला सुरू. तोपर्यंत चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर पाहू शकता या ठिकाणी 60 मिनिटांचा टायमिंग आहे. त्यानंतर इथे विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे, सीट नंबर असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी त्यांचा फोटो असणार आहे. यानंतर बघा टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 50 असणार आहे. टोटल मार्क्स 50 असणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क इथं दिलेला आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्हचे आपल्याला 15 प्रश्न विचारले जातात. तर ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होण्यासाठी कमीत कमी मित्रांनो आपल्याला 6 मार्काची आवश्यकता आहे. प्रॅक्टिकलचे 35 प्रश्न विचारले जातात. तर प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14 प्रश्न करेक्ट यायला पाहिजे. तेव्हाच आपण फायनल एक्झाम पास होऊ शकतो. ऑब्जेक्टिव्हचे 6 आणि प्रॅक्टिकलचे 14 असे दोन्ही मिळून आपल्याला 20 मार्कातसुद्धा फायनल एक्झाम पास करू शकतो. तर आपली ही एक्झाम 3 लेव्हलमध्ये असणार आहे. लेव्हल 1 मध्ये लो डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न असतात ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे. लेव्हल 2 मध्ये मीडियम डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न असतात ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे. आणि लेव्हल 3 मध्ये हाय डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न असतात ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे. तर एकूण आपली ही परीक्षा 50च मार्काची होणार आहे आणि 50 मार्क तुमचे जे इरा जो सोडवला असेल सेंटरवर, त्या इराचे 50 मार्क प्लस हे 50 मार्क असं दोन्ही मिळून तुम्हाला 100 मार्काचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर आपण याच्यामधला कोणताही प्रश्न कधीही सोडवला तरी चालते. मी सगळ्यात पहिले सर्व प्रॅक्टिकलचे प्रश्न सोडवणार आहोत आणि नंतर आपण सगळ्यात शेवटी ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सोडवणार आहोत. तुम्ही कोणताही प्रश्न कधीही सोडवू शकता. तर बघा प्रॅक्टिकलचा पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा रिनेम द फाईल पिक टू ॲज अ पिक्चर टू जेपीजी स्टोअर इन इमेज फोल्डर म्हणत आहे. तर इमेज फोल्डरमध्ये असलेल्या पिक 2 या फाईलला पिक्चर 2 हे नाव त्याला द्या म्हटलेलं आहे. तर इमेज फोल्डरमध्ये जा, पिक 2 या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि नवीन नाव देण्यासाठी रिनेमच्या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे? पिक्चर 2. तर पिक्चर टाईप करा, 2 टाईप करा, बाहेर क्लिक करायचं आहे. .jpg एक्सटेन्शन त्याला द्यायचं नाही. फक्त तेवढं नाव टाका, बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट कॉपी द फाईल हेडफोन.bmp फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू होम टू इंडेक्स म्हटलेलं आहे. हार्डवेअर फोल्डरमध्ये असलेल्या हेडफोन फाईलला होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, हेडफोन फाईलला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर राईट क्लिक करा. कॉपी करण्यासाठी याच्यातून आपल्याला कॉपीवर क्लिक करा. कॉपी केल्यानंतर आपल्याला कोणत्या फोल्डरमध्ये न्यायचं आहे? होममधल्या इंडेक्समध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होममध्ये जायचं आहे. त्यानंतर इंडेक्समध्ये जा आणि इंडेक्समध्ये गेल्यानंतर कुठेही राईट क्लिक करा आणि या ठिकाणी पेस्ट करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट रिनेम द फाईल कॅल्क्युलेटर ॲज अ कॉम्प्युटर स्टोअर इन वेब फोल्डर म्हणत आहे. तर वेब फोल्डरमध्ये असलेल्या कॅल्क्युलेटर या फाईलला कॉम्प्युटर असं नाव द्या म्हटलेलं आहे. तर वेब फोल्डरमध्ये जा, कॅल्क्युलेटर या फाईलला सिलेक्शन करा. रिनेम करण्यासाठी राईट क्लिक करा आणि याच्यातनी आपल्याला रिनेमचा ऑप्शन्स घ्यायचा आहे. कोणत्या नावाने रिनेम करायचं आहे? कॉम्प्युटर. तर जे नाव सांगितलं असेल तेच नाव तिथं टाईप करायचं आहे. आता नाव टाईप केलं त्यानंतर .txt द्यायची गरज नाही. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट इन द गिवन डॉक्युमेंट हायलाइट द फर्स्ट सेंटेन्स विथ अ येलो कलर म्हणत आहे. दिलेल्या एम-एस-वर्ड डॉक्युमेंटमध्ये जे शब्द दिलेला आहे, त्या शब्दाचा हायलाइट कलर आपल्याला कोणता करायचा आहे? येलो. तर त्या शब्दाला सिलेक्शन करून घ्या. हायलाइट कलरमध्ये जायचं आहे आणि ज्यातून आपल्याला येलो कलर त्याला द्यायचा आहे. अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट इन द गिवन एम-एस-वर्ड डॉक्युमेंट अलाइन पिक्चर टू द राईट म्हणत आहे. तर दिलेल्या एम-एस-वर्ड डॉक्युमेंटमध्ये या पिक्चरला राईट अलाइन करा म्हणत आहे. तर पिक्चरला सिलेक्शन करून घ्या. पिक्चरला सिलेक्शन केलं त्यानंतर याच्यातनी आपल्याला राईट अलाइन या ठिकाणी दिलेले आहे. तर याच्यातून आपल्याला राईट अलाइनवर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट फ्रॉम द गिवन वर्ड डॉक्युमेंट चेंज द केस ऑफ सेकंड सेंटेन्स टू अपर केस म्हटलेलं आहे. तर दिलेल्या एम-एस-वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला सेकंड सेंटेन्सला अपर केस ही चेंज केस द्यायची आहे. तर सेकंड सेंटेन्सला इथून सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर चेंज केसमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला कोणती केस घ्यायची आहे? अपर केस. तर याच्यातून अपर केस निवडा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट
इन द गिवन स्प्रेडशीट इन्क्रीज इंडेंट ऑफ सेल रेंज D4 टू D11 बाय 2 कॅरेक्टर म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याला कशाप्रकारे करायचं बघा. इन्क्रीज इंडेंट करायचं आहे आपल्याला D4 पासून तर D11 पर्यंत. तर D4 पासून तर D11 पर्यंत सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला इंडेंट चेंज करायचं आहे. तर अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये जा आणि इन्क्रीज इंडेंटवर आपल्याला 2 वेळेस क्लिक करायचा, 1 आणि 2. अशा प्रकारे 2 वेळेस क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे याच्यातून. ॲटोफिट विथ अ कॉलम जे इन द गिवन स्प्रेडशीट म्हटलेलं आहे. तर आपल्याला दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये जे कॉलमला ॲटोफिट करा म्हटलेलं आहे. तर जे कॉलमला याच्यातून आपल्याला सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केलं त्यानंतर इथे सेलच्या ग्रुपमध्ये फॉर्मॅटमध्ये जा आणि ॲटोफिट रो विथवर इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जा आणि ॲटोफिट कॉलम विथवर या ठिकाणी इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. झाले ॲटोफिट आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन डिलीट ऑल द इमेजेस प्रेझेंट ऑन फर्स्ट स्लाईड म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये जेवढ्या काही इमेजेस असेल तेवढ्या इमेजला डिलीट करा म्हणत आहे. तर पहिल्या इमेजला सिलेक्शन करा. तुमच्या कीबोर्डवर डिलीटचं बटन दिलेलं आहे त्याला प्रेस करायचं आहे. पुन्हा दुसरी चित्र सिलेक्शन करा आणि त्यानंतर डिलीटच्या बटनावर डिलीटवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. डिस्प्ले द गिवन प्रेझेंटेशन इन हँडआउट व्ह्यू म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला हँडआउट व्ह्यू हे व्ह्यू आपल्याला त्याला द्यायचं आहे. तर व्ह्यू टॅबवर जा आणि ज्यातनी आपल्याला हँडआउटवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. क्रिएट अ टास्क विथ इज वेटिंग ऑन समवन्स एल्स विथ सब्जेक्ट ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल म्हटलेलं आहे. तर दिलेल्या MS आउटलुकमध्ये आपल्याला एक टास्क क्रिएट करा म्हणत आहे. तर न्यू आयटमवर जा. टास्कवर जायचं आहे. टास्कवर गेल्यानंतर आपल्याला कोणता स्टेटस द्यायचा आहे, वेटिंग ऑन समवन्स एल्स. तर जे सांगितलं होतं ते घ्या. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल. तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज बटनावर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. क्रिएट अ कंप्लीटेड टास्क विथ सब्जेक्ट अपॉइंटमेंट लेटर टू ट्रेनी म्हटलेलं आहे. तर आपल्याला एक टास्क बनवायचा आहे. तर न्यू आयटमवर जा आणि यातून टास्कवर क्लिक करायचं आहे. टास्कवर क्लिक केल्यानंतर स्टेटसमध्ये जा आणि कंप्लीटेड स्टेटस हे घ्यायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे. तर जो सब्जेक्ट दिला असेल तो कॉपी करा आणि सब्जेक्टच्या बॉक्समध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. व्ह्यू इन्फॉर्मेशन अबाउट ग्लोबल वॉर्मिंग फ्रॉम द गिवन वेब पेज म्हणत आहे. तर दिलेल्या वेब पेजमध्ये आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगबद्दलची माहिती पहा म्हटलेलं आहे. तर याला कशाप्रकारे पाहायचं आहे बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. विजिट द वेबसाईट www.google.com अँड सर्च ट्रॅव्हल अँड टुरिझम म्हटलेलं आहे. तर दिलेल्या आपल्याला वेब पेजमध्ये गुगलवर जायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ट्रॅव्हल अँड टुरिझम सर्च करायचं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 मधले सर्व प्रॅक्टिकलचे प्रश्न झालेले आहेत. त्यानंतर लेवल 2 मधले आपल्याला मीडियम डिफिकल्ट प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. तर लेवल 2 मध्ये या आणि त्यातून प्रॅक्टिकलवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा पहिला प्रश्न. चेंज द ॲट्रिब्यूट ऑफ द फाईल वॉटर वेव्ह प्रेझेंट इन सपोर्ट फोल्डर अँड मेक इट हिडन म्हटलेलं आहे. तर दिलेल्या MS विंडोजमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले वॉटर वेव्ह या फाईलचं ॲट्रिब्यूट आपल्याला हिडन करा म्हटलेलं आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा. वॉटर फाईलला सिलेक्शन करा. राईट क्लिक करायचं आहे. प्रॉपर्टीजमध्ये जा आणि ॲट्रिब्यूट कोणतं करायचं आहे, हिडन. तर हिडनवर क्लिक करा. त्यानंतर अप्लाय करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा कॉपी ऑल टेक्स्ट डॉक्युमेंट फ्रॉम सपोर्ट फोल्डर टू सपोर्ट टू डिफॉल्ट म्हटलेलं आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले सर्व टेक्स्ट डॉक्युमेंट आपल्याला सपोर्टमधल्या डिफॉल्ट येथे कॉपी करा म्हटलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला सपोर्ट फोल्डरमध्ये जा. यामध्ये बघा आपल्याला फक्त एकच टेक्स्ट डॉक्युमेंट दिलेला आहे. तर त्याला सिलेक्शन करा. राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉपी करा आणि कोणत्या फोल्डरमध्ये न्यायचं आहे, डिफॉल्टमध्ये. तर डिफॉल्टला ओपन करा आणि याच्यातनी कुठेही रिकाम्या जागी राईट क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी पेस्ट करा अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट.
ओपन द फोल्डर सपोर्ट टू होम अँड डिलीट द फाईल टेम्पलेट PPTX म्हटलेलं आहे. सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये असलेले टेम्पलेट फाईलला डिलीट करा म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा, त्यानंतर होममध्ये जायचं आहे. टेम्पलेट फाईलला सिलेक्शन करा. टेम्पलेट फाईलला सिलेक्शन केलं, राईट क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला डिलीट करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. You are now going to read document that contain many pages of text. It is difficult to read such document as the reading space is less. How do you change the read mode view to provide maximum reading space म्हटलेलं आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला शब्द वाचण्यासाठी योग्य ठेवण्यासाठी आपल्याला काय करा म्हणत आहे, रीड मोड हे व्ह्यू आपल्याला वाचण्यासाठी ठेवा म्हटलेलं आहे. तर व्ह्यू टॅबवर जा. व्ह्यू टॅबवर गेल्यानंतर याच्यातनी आपल्याला रीड मोडवर क्लिक करायचं आहे. तर हे वाचण्यासाठी खूप सोपं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. इन द गिवन डॉक्युमेंट फ्लिप द कार इमेज हॉरिझॉन्टल म्हटलेलं आहे. तर आपल्याला दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कारच्या इमेजला आडवे म्हणजे हॉरिझॉन्टल फ्लिप करा म्हणत आहे. तर कारच्या इमेजला सिलेक्शन करा. फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर आपल्याला याच्यातनी रोटेट हा ऑप्शन घ्यायचा आहे आणि रोटेटमध्ये गेल्यानंतर आपल्याला हॉरिझॉन्टल याच्यातून आपल्याला क्लिक करायचं आहे. तर हॉरिझॉन्टलवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट एनी शेप अँड देन रिमूव्ह इट्स शेप फिल कलर म्हटलेलं आहे. तर आपल्याला कोणता एक शेप इन्सर्ट करा म्हणत आहे आणि त्याचा शेप फिल कलर रिमूव्ह करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जावं लागेल. शेपमध्ये जा आणि कोणताही एखादा शेप आपल्याला त्यामध्ये ड्रॅग करून अशा प्रकारे काढायचा आहे. शेप काढलेला आहे. आता शेपमधला फिल कलर आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. तर फिल कलरमध्ये जा आणि रिमूव्ह नो फिल कलरवर क्लिक करायचं अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. सिलेक्ट द सेल E6 अँड ॲड अ डबल बॉर्डर अँड चेंज इट्स कलर टू रेड म्हणत आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये E6मध्ये E6मध्ये इथे क्लिक करा. आपल्याला कोणती बॉर्डर द्यायची आहे, डबल बॉर्डर द्यायची आहे. तर E6मध्ये क्लिक करायचं आहे. इथे या ठिकाणी बॉर्डर्समध्ये जा. बॉर्डरमध्ये गेल्यानंतर आपल्याला डबल बॉर्डर द्यायची आहे. तर आपल्याला याच्यातनी डबल बॉर्डरवर क्लिक करा. तर बघा या ठिकाणी आपल्याला डबल बॉर्डर या ठिकाणी दिलेली आहे. तर डबल बॉर्डरवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्याला कलर कोणता ठेवायचा आहे आपल्याला रेड सांगितलेला आहे. तर लाईन कलरमध्ये जा आणि लाईन कलरमध्ये गेल्यानंतर आपल्याला याच्यातून कोणता कलर घ्यायचा रेड. तर रेड कलर अशा प्रकारे त्याला द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. In the given spreadsheet file, select row 5 and 6 and move them to row 16 and 17 using cut paste ऑप्शन म्हणत आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये रो नंबर 5 आणि 6 कट करायचा आहे म्हणजेच मूव्ह करायचा आहे. आपल्याला कोणत्या ठिकाणी मूव्ह करायचं आहे 16 आणि 17च्या जागी. तर यासाठी आपल्याला रो नंबर 5 आणि 6ला सिलेक्शन करा. त्यानंतर याच्यातून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कोणत्या ठिकाणी न्यायचं आहे 16 आणि 17च्या ठिकाणी. तर 16 आणि 17च्या ठिकाणी जायचं आहे अशा प्रकारे. 16 आणि 17ला सिलेक्शन करा आणि त्या ठिकाणी पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट वन स्लाइड विथ टायटल अँड कंटेंट लेआउट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, एक स्लाइड इन्सर्ट करा म्हणत आहे टायटल अँड कंटेंट नावाची. तर यासाठी आपल्याला न्यू स्लाइडमध्ये जायचं आहे आणि टायटल अँड कंटेंट नावाची एक स्लाइड आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. रोटेट द टेक्स्ट बॉक्स विथ द टेक्स्ट सर्टिफिकेट ऑफ अचिव्हमेंट टू 480 डिग्रीज म्हटलेलं आहे. सर्टिफिकेट ऑफ अचिव्हमेंट या शब्दाला म्हणजे या शब्दाच्या टेक्स्ट बॉक्सला 480 डिग्रीमध्ये रोटेट करा म्हटलेलं आहे. तर या बॉक्सला सिलेक्शन करा. त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. रोटेटमध्ये जा. मोर रोटेशन ऑप्शन्समध्ये जायचं आहे आणि रोटेशनच्या बॉक्समध्ये आपल्याला किती टाकायचे आहे, यामध्ये 480 सांगितलेले आहे. तर 480 डिग्रीवर क्लिक करा. त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. ॲट द टेक्स्ट लेन
टाउन हायस्कूल टू द फुटर अँड अप्लाय इट ऑल स्लाइड म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला लेन टाउन हायस्कूल हे टेक्स्ट सर्व फुटरमध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे सर्व स्लाईडसाठी. तर कोणत्याही एका स्लाईडवर सिलेक्शन करा. इन्सर्टवर जा. इन्सर्टवर गेल्यानंतर हेडर आणि फुटरवर जायचं आहे. फुटरवर राईट क्लिक करा. राईट क्लिक केलं त्यानंतर ते जे नाव टाकायचं असेल ते नाव याच्यातून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर कंट्रोल+C ने कॉपी करा आणि फुटरमध्ये जाऊन ते नाव पेस्ट करायचं अशा प्रकारे. त्यानंतर अप्लाय टू ऑल बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, क्रिएट अन अपॉइंटमेंट इन आउटलुक विथ सब्जेक्ट अपॉइंटमेंट विथ हार्ट स्पेशलिस्ट ॲट लोकेशन टाटा मेमोरियल हॉस्पिटल ऑन डेट 28 फेब 2014 ॲट टाईम 9:30 AM म्हटलेलं आहे. तर दिलेल्या MS आउटलुकमध्ये आपल्याला एक अपॉइंटमेंट तयार करा म्हणत आहे. तर न्यू आयटमवर जा. त्यानंतर अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतली त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे. तर जो सब्जेक्ट दिला असेल तो सब्जेक्टला कॉपी करा कंट्रोल+C न. सब्जेक्टच्या ग्रुपमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे. सब्जेक्ट टाकलेला आहे. त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे. तर लोकेशनला सुद्धा कॉपी करा. लोकेशनमध्ये आपल्याला लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्टार्ट डेट दिलेली आहे. तर जी डेट दिली असेल ती डेट कॉपी करा आणि डेटमध्ये डेट टाकायचं आहे. त्यानंतर टायमिंग दिलेला आहे. तर टायमिंगमध्ये आपल्याला किती टाकायचे आहे 9:30 AM. तर 9:30 AM हे टायमिंग द्यायचं आहे त्याला. सकाळचे 9:30 AM अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज बटनावर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, यू हॅव टाइप ईमेल मेसेज इन विंडोज बिफोर सेंडिंग द मेसेज. यू वॉन्ट टू अप्लाय वेरियस फॉर्मॅटिंग स्टाईल टू मेसेज. हाऊ विल यू अप्लाय बोल्ड स्टाईल द सिलेक्टेड टेक्स्ट म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्याला बोल्ड स्टाईल अप्लाय करा म्हटलेलं आहे. तर कशाप्रकारे आपण करू शकतो बघा. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 असणार आहे. व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन ब्राउझर ओपन द लिंक ऑनलाईन बुक्स फ्रॉम द फेवरेट लिस्ट म्हणत आहे. तर दिलेल्या ब्राउझरमध्ये आपल्याला ऑनलाईन बुक्स हे फेवरेटमध्ये ॲड करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेकंड नंबरचं सुद्धा लेवल झालेलं आहे. त्यानंतर थर्ड नंबरचं लेवल सोडवायचं आहे आपल्याला. तर इथून स्टार्ट करा. ओपन सॉफ्टवेअर फाईल सपोर्ट टू होम फोल्डर अँड एंटर द टेक्स्ट टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर्स इन द फर्स्ट लाईन अँड सेव्ह द फाईल क्लोज द फाईल म्हणत आहे. तर दिलेल्या फाईलमध्ये बघा आपल्याला काय म्हणत आहे. सपोर्ट फोल्डरमध्ये होम फोल्डरमध्ये जा आणि सॉफ्टवेअर फाईलला ओपन करायचं आहे. यामध्ये आपल्याला पहिल्या ओळीतनी टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर हे नाव टाईप करायचं आहे. तर कॉपी करून घ्या आणि ते नाव त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. अशा प्रकारे फाईलमध्ये जा. त्यानंतर आपल्याला सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह बटनावर क्लिक केलं त्यानंतर या ठिकाणी इथं क्लोजचं ऑप्शन दिलेलं आहे. तर इथून क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, अप्लाय आर्टिस्टिक पेज बॉर्डर टू द गिवन इमेज वर डॉक्युमेंट म्हणत आहे. तर आपल्याला आर्टिस्टिक पेज बॉर्डर आपल्याला द्यायचं आहे. तर यासाठी डिझाईन टॅबमध्ये जा. त्यानंतर बॉर्डरमध्ये जायचं आहे. आर्टमध्ये जाऊन आपल्याला याच्यातली कोणतीही आर्टिस्टिक एक बॉर्डर घ्यायची आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन्सर्ट द व्हॅल्यू 600, 6000, 12,000, 7,500, 9,000 in cell G9, G10, G11 and G12 respectively. Calculate the sum in range G9 to G11 and display in the cell G15 using the functions म्हटलेलं आहे. तर आपल्याला दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये हे व्हॅल्यूज टाकायचे आहे या जागी आणि त्याचे टोटल आपल्याला G15 मध्ये काढायचं आहे. कशाप्रकारे काढायचं आहे बघा. तर G9 मध्ये इथे क्लिक करा. G9 कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला 6000 टाईप करायचं आहे. एंटर करा. त्यानंतर 12,000 टाईप करा आणि त्यानंतर एंटर करायचं आहे. त्यानंतर 7,500 टाईप करा आणि एंटर करा. त्यानंतर 9,000 यातनी टाईप करा आणि एंटर करायचं आहे. तर एवढ्या सगळ्यांची बेरीज आपल्याला कशातनी काढायची आहे? G15 मध्ये. तर G15 मध्येच क्लिक करा या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला बेरीज कशाची काढायची आहे? G9 टू G11. तर G9 पासून तर G11 चीच काढायची आहे. G12 ची काढायची नाही. तर यासाठी आपल्याला
50 मध्ये क्लिक करा. त्यानंतर ॲटोसमच्या डाउन एरोवर जा आणि ज्यातून आपल्याला सम फंक्शन्स घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला G9 पासून तर G11 पर्यंत सिलेक्शन करा आणि त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ते काढू शकतो आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. In the given spreadsheet, use if function in cell N4 and show result true if the value in cell J4 is greater than 50 म्हटलेलं आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला J4 ची किंमत 50 पेक्षा जर अधिक असेल तर रिझल्ट ट्रू दाखवायचा आहे. कुठे दाखवायचं आहे? सेल N4 मध्ये. तर सेल N4 मध्ये क्लिक करा. इज इक्वल टूचं साइन घ्यायचं आहे. इफ फंक्शन सांगितलेलं आहे. त्यानंतर शिफ्ट दाबून ओपन ब्रॅकेट घ्या. ओपन ब्रॅकेट घेतलं. त्यानंतर J4 ची किंमत सिलेक्शन करा. J4 ची किंमत आपल्याला 50 पेक्षा जास्त दाखवायची आहे म्हणून ग्रेटर दॅन घ्या आणि त्याच्यापुढे आपल्याला 50 टाईप करायचं आहे. कॉमा टाईप करा आणि डबल इंटेड कॉमातने कोणता शब्द द्यायचा आहे त्याला? ट्रू. तर यातने आपल्याला कॅपिटलमध्ये ट्रू हा शब्द त्याला टाईप करा. डबल इंटेड कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर ब्रॅकेटला सुद्धा पूर्ण करा. एवढं करावं लागेल आणि त्यानंतर आपलं उत्तर. त्यानंतर आपल्याला एक एंटर बटनावर क्लिक करायचं आहे. तर पहिली याची व्हॅल्यूज निघालेली आहे. बाकीच्यांचं काढण्यासाठी कोणत्यातनी कर्सर ठेवा आणि क्लिक करून खाली ओढत आणायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन सेट द बॅकग्राऊंड कलर ऑफ स्लाइड 3 टू गोल्ड SN4 लायटर 80% म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला स्लाइड क्रमांक 3चा म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 3चा बॅकग्राऊंड कलर आपल्याला चेंज करायचा आहे. तर स्लाइड क्रमांक 3 मध्ये जा. डिझाईनमध्ये जायचं आहे. फॉर्मॅट बॅकग्राऊंड कलरमध्ये जा. त्यानंतर याच्यातनी आपल्याला कलरमध्ये जायचं आहे आणि कोणता कलर सांगितलेला आहे? गोल्ड SN4 लायटर 80% सांगितलेला आहे. तर याच्यातला बघा पाहू शकता या ठिकाणी इथं दिलेला आहे तो कलर. तोच घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. क्रिएट अन इव्हेंट इन आउटलुक विथ सब्जेक्ट इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन ॲट लोकेशन RTO ऑफिस अँड डेट 15 ऑगस्ट 2014 म्हटलेलं आहे. तर आपल्याला एक MS आउटलुकमध्ये एक इव्हेंट तयार करा म्हणत आहे. तर इव्हेंट तयार करण्यासाठी न्यू आयटमवर जा. अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतली. त्यानंतर बघा आपल्याला काय सांगितलेलं इव्हेंट क्रिएट करा म्हणत आहे. तर इथे ऑल डे इव्हेंटवर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करा Ctrl+C न आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे RTO ऑफिस. तर लोकेशनला सुद्धा कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे. कोणत्या तारीख दिलेली आहे? 15 ऑगस्ट 2014. तर जे डेट दिली असेल ती डेट आपल्याला डेटमध्ये टाकायची अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज बटनावर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. इन द गिवन वेब पेज साइन इन युजिंग ईमेल mymail@hotmail.com अँड पासवर्ड ॲज अ दिलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर संपूर्ण आपले प्रॅक्टिकलचे सर्व प्रश्न झालेले आहे. आता आपण ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सोडवणार आहोत. तर लेवल 1 पासून चालू करूया. विच मेथड शोल बी यूज डाउनलोडिंग लार्ज फाईल इफिशियंट फ्रॉम मल्टिपल सोर्सेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर आहे बीट टोरेंट. व्हॉट इज द रोल ऑफ इंटरनेट सिक्युरिटी सूट्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑनलाईन टू इम्प्रूव्ह सिक्युरिटी अँड प्रायव्हसी ऑनलाईन आहे. विच ऑफ द फॉलोइंग फीचर डिस्कस वेब 3.0 ॲप्लिकेशन फ्रॉम प्रिव्हियस व्हर्जन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ॲबिलिटी टू इंटरनेट विथ डाटा हे त्याचं उत्तर असणार आहे. डायरेक्टरी सर्च इज ऑल्सो कॉल इंडेक्स सर्च म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर राईट आहे. इन बायनरी नंबरिंग 0 अँड 1 आर इच कॉल अ बीट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर राईट आहे. इफ अ वेबसाईट एंड्स विथ .gov व्हॉट टाईप ऑफ ऑर्गनायझेशन डज इट मोस्ट लाईकली बिलॉंग टू म्हणत आहे. तर याचं उत्तर गव्हर्नमेंट आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 झालेलं आहे. त्यानंतर लेवल 2 मध्ये सोडवायचे आहे. A user sees the following 4 file in Explorer which is not
अँड इमेज म्हणत आहे, तर याच्यातली आपल्याला ऑप्शन 4 मधली इमेज नाही आहे .wlo. तर याचं उत्तर .wlo आहे. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. व्हाय इज डिजिटल कॅश कन्सिडर मोर सिक्युअर दॅन क्रेडिट कार्ड पेमेंट इज ई कॉमर्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इट इज अ पासवर्ड प्रोटेक्टेड अँड अनोनस आहे. त्यानंतर सेव्ह करा. त्यानंतर जीमेल्स हेल्प मी राईट फीचर्स प्रायमरी हेल्प युजर्स अचीव व्हॉट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ट्रान्सलेटिंग मेसेजेस. व्हेन कंपेअरिंग फ्लॅश प्लेअर टू अडॉप रीडर विथ स्पेसिफिक फंक्शन डज फ्लॅश प्लेअर परफॉर्म म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर फ्लॅश प्लेअर सपोर्ट्स व्ह्यूइंग व्हिडिओ अँड ॲनिमेशन्स आहे. प्लग इन्स आर प्रोग्राम दॅट स्टार्टली ऑटोमॅटिकली अँड वर्क ॲज अ पार्ट ऑफ ब्राउझर म्हणत आहे. तर याचं उत्तर राईट आहे. त्यानंतर व्हॉट इज द प्रायमरी फोकस ऑन सोशल नेटवर्किंग साईट म्हणत आहे. तर याचं उत्तर टू कनेक्ट पीपल अँड ऑर्गनायझेशन विथ कॉमन इंटरेस्ट हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचे 3 प्रश्न सोडवायचे आहे. B2C, C2C अँड B2B आर टाईप ऑफ म्हणत आहे. तर हे सगळे कशाचे टाईप्स आहे? ई कॉमर्सचे आहे. व्हॉट टाईप ऑफ इन्फॉर्मेशन डज अ हेल्थ ॲप प्रोव्हाइड टू युजर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर डेली हेल्थ मॅट्रिक्स आहे. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा व्हेन अ ब्राउझर कनेक्ट टू अ वेबसाईट व्हॉट टाईप आर डज द टिपिकली रिसीव्ह म्हणत आहे. तर याचं उत्तर आहे बघा ॲज HTML डॉक्युमेंट हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण पेपर सोडवणं झालेलं आहे. तोपर्यंत चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर आपल्याला एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी काही प्रश्न बाकी जर असेल तर याच्यातनी आपल्याला शो होते नंबरिंग. त्यानंतर 0 आहे म्हणून मी येस करत आहे. येस करा आणि आपण पाहूया आपल्याला किती मार्क्स मिळालेले आहे या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी आपल्याला 47 मार्क्स मिळालेले आहे 50 पैकी. तर यामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 पैकी 14 मार्क मिळालेले आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 33 मार्क्स मिळालेले आहेत. तर एक आपल्या ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न कोणता तरी चुकलेला आहे. तर चेक करूया. तर बघा जीमेल्स हेल्प मी राईट फीचर्स प्रायमरी हेल्प युजर्स अचीव व्हॉट म्हणत आहे. तर याचं उत्तर होतं बघा. तर इन्स्टंटली ड्राफ्ट ईमेल्स हे त्याचं उत्तर होतं. तर अशा प्रकारे आपल्याला फायनल एक्झाम सोडवायची आहे 11 तारखेची. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.